हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपण दिवसाची सुरुवात एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. तर मित्रांनो, हा होता आजचा चांगला आणि प्रेरणादायी विचार. आज आहे 8 जुलै. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट. इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचे. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस रात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1889 साली द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला होता. मग मित्रांनो, द वॉल स्ट्रीट जर्नल म्हणजेच WSJ हे अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातून तसेच आशिया आणि युरोपमधून प्रसिद्ध होणारे व्यापार आणि वाणिज्य विषयक वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र आठवड्यातून 6 दिवस प्रकाशित होते आणि याची पहिली आवृत्ती आजच्याच दिवशी म्हणजे 8 जुलै 1889 रोजी छापली गेली होती. न्यूज कॉर्प कंपनीच्या डाऊ जोन्स अँड कंपनी या उपकंपनीद्वारे हे वृत्तपत्र छापील तसेच ऑनलाईन स्वरूपात प्रकाशित होते. याचे 12,70,000 ऑनलाईन गिराहिकांसह एकूण 22,28,000 गिराहिक आहेत. या परत्वे हे वृत्तपत्र अमेरिकेतील सर्वाधिक खपाचं वृत्तपत्र आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द वॉल स्ट्रीट जर्नलला 2017 पर्यंत 40 पुलित्झर पारितोषिके मिळाले आहेत. तर मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया पुढची घटना. आजच्याच दिवशी सन 1910 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिश सरकारच्या कैदेत असताना त्यांना फ्रान्स येथून जहाजातून नेत असताना त्यांनी मोरियो नावाच्या जहाजातून फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी मारली होती. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1497 साली पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हे भारताच्या सफारीवर निघाले. वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी होता. वास्को द गामाला सर्वप्रथम युरोपाहून भारतापर्यंत समुद्र यात्रा करण्याचं श्रेय दिलं जातं. 1498 मध्ये आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग वास्को द गामाने शोधला होता. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी 1948 साली अमेरिकेच्या वायुसेना दलात महिलांची भरती करण्यात आली. सन 1954 साली देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जगातील सर्वात मोठ्या कालव्यावर भाकरा नांगल जलविद्युत प्रकल्प सुरू केला. भाकरा नांगल धरण हा एक बहुउद्देशीय प्रकल्प आहे. तो पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांच्या सीमेवर बांधला गेला. सतलज नदीवर असलेले भाकरा धरण पंजाब आणि हिमाचल प्रदेशला पाणी पुरवठा करते. त्याच धरणाचे पाणी वापरून दिल्ली, चंदीगडसह उत्तर भारतातील बऱ्याच मोठ्या प्रदेशाला वीज पुरवठा केला जातो. हिमाचल प्रदेशातील भाकरा नांगल धरण हे भूकंप प्रवण क्षेत्रात येते. उगवत्या भारताचं तीर्थक्षेत्र असं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून भाकरा नांगल धरणाला संबोधण्यात आलं होतं. स्वतंत्र भारतात बांधण्यात आलेलं हे पहिलंच धरण आहे. हे धरण हिमाचल प्रदेशातील पंजाब सीमेवर नांगल या गावापासून 13 किलोमीटरवर वसलेलं आहे. सतलज नदीवर बांधण्यात आलेलं हे धरण 225.55 मीटर उंच आहे. या धरणाचं बांधकाम 1963 मध्ये पूर्ण झालं. या धरणाच्या जलाशयाला शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांच्या नावाने ओळखलं जातं. जलाशय सुमारे 96.56 किलोमीटर असून ते सुमारे 168.35 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे. पंजाब आणि हरियाणातील सुमारे 135 लाख एकर जमिनीचे संपादन धरणासाठी करण्यात आले.
हे धरण बांधण्यासाठी 245 कोटी 28 लाख रुपये खर्च आला आणि हरित क्रांतीसाठी या धरणाचं पाणी उपयुक्त ठरलं होतं। धरणाच्या 2 वीज निर्मिती केंद्रांमधून 1361 विजेचे उत्पादन होते। ही वीज पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि चंदीगड या ठिकाणी पोहोचते। यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी। सन 2006 साली तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त TN शेषन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला। सन 2011 साली भारतीय रुपयाचे नवीन चिन्ह असलेली नाणी तयार करण्यात आली होती। तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वाच्या घटना। यानंतर जाणून घेऊया अशा काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिन आहे। आजच्याच दिवशी 1789 साली मराठ्यांच्या इतिहासाचे लिखाण करणारे प्रख्यात ब्रिटिश इतिहासकार जेम्स ग्रांट डफ यांचा जन्म झाला। 1839 साली अमेरिकन व्यावसायिक व उद्योगपती तसंच स्टँडर्ड ऑइल उद्योग समूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक जॉन डी रॉकफेलर यांचा जन्म झाला। सन 1914 साली भारतीय राजकारणी व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य तसंच पश्चिम बंगाल या राज्याचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा जन्म झाला। सन 1916 साली साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन मराठी लेखक, इतिहासकार व कादंबरीकार गोनी दांडेकर यांचा जन्म झाला। सन 1922 साली भारतीय राजकारणी व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या अहिल्याबाई रांगणेकर यांचा जन्म झाला। सन 1949 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य तसंच आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री YS राजशेखर रेड्डी यांचा जन्म झाला। सन 1972 साली प्रख्यात माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू व कर्णधार तसंच भारतीय क्रिकेट प्रशासक, समालोचक व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांचा जन्म झाला। तर मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचा जन्मदिवस आहे। त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा। यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांचे आज स्मृतिदिन आहे। आजच्याच दिवशी 1984 साली प्रसिद्ध गोवा राज्याचे कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार कविवर्य बा भ बोरकर यांचं निधन झालं। सन 1994 साली मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक व गोवा पुराभिलेखाचे संचालक डॉक्टर विठ्ठल त्र्यंबक गुणे यांचं निधन झालं। सन 2001 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन तबलावादक उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांचं निधन झालं। सन 2003 साली प्राचीन मराठी वाङ्मय लेखन करणारे थोर मराठी लेखक व थोर संत साहित्याचे अभ्यासक श्री शेनोलीकर यांचं निधन झालं। सन 2006 साली साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त भारतीय तत्वज्ञानी, प्राध्यापक व लेखक तसंच इंग्रजी भाषिक कादंबरीकार व लघुकथा लेखक प्राध्यापक राजा राव यांचं निधन झालं। सन 2007 साली भारतीय राजकारणी व भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचं निधन झालं। या सगळ्या व्यक्तींनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून इतिहासात आपला ठसा उमटवला आहे। आज या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहे। त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन। तर मित्रांनो, ही होती 8 जुलै या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र। तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा। त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880। सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता किंवा मग ऐकू शकता। याचबरोबर स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट किंवा मग रेडिओ पब्लिकला देखील तुम्ही रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकू शकता। आणि मित्रांनो, रेडिओ MPSC गुरुचं फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज लाईक करायला विसरू नका। लाईक करा, फॉलो करा आणि हो, दिनविशेष आणि व्यक्तिविशेषचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अवेलेबल आहेत, तेव्हा ते सुद्धा शेअर करायला विसरू नका। सो लिसनर्स, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते। पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या घडामोडी, जन्मदिवस, पुण्यतिथी, स्मृतिदिन याविषयीची सविस्तर माहिती ऐकण्यासाठी। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी।